व्यावसायिक मित्रांनो, मी तुम्हाला जर विचारलं तुमचा कस्टमर कन्व्हर्जन रेशो किती आहे, तर तुम्ही सांगू शकता का? आता तुम्ही म्हणाल सर, कस्टमर कन्व्हर्जन रेशो म्हणजे काय? तर समजून घ्या. आता समजा तुमच्या शॉपमध्ये 100 कस्टमर आले, पैकी 40 लोकांनी तुमच्याकडनं खरेदी केलं. याचा अर्थ झाला काय, की 60 लोकांनी तुमच्याकडून खरेदी नाही केलं. मग तुमचा कस्टमर कन्व्हर्जन रेशो झाला 40%. आता या कस्टमर एवढ्या रेशोला तुम्ही समाधानी आहात का? तर तुम्ही हा रेशो सातत्याने दर 8 दिवसाचा मोजला पाहिजे, किंवा प्रत्येक आपल्या जो कर्मचारी आहे त्याचा मोजला पाहिजे की कोणाचा कन्व्हर्जन रेशो किती आहे. जर समजा तुम्ही नवीन आहात आणि तुमचा कस्टमर कन्व्हर्जन रेशो फारच कमी येतोय, तर काय केलं पाहिजे? तर त्याचे एक 2-4 टिप्स तुम्हाला सांगतोय. समजा तुमचं शॉप आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट महत्वाची ती म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाला आपण थोडं हसतमुखाने बोलवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण त्याला स्वागत करून बोलवलं, तर पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट एकत्र करून त्याची गरज समजून घ्या. कारण अनेक जण गरजा समजून न घेता मला जे विकायचं तेच विकत राहतात. त्याची गरज समजून घ्या. तिसरी गोष्ट, किंमत, ज्याला आपण प्राइसिंग म्हणतो, ती योग्य ठेवा. चौथी गोष्ट, आपल्याला तो आल्यापासून तो जाईपर्यंत एक गोष्ट करायची, ती म्हणजे त्याचा जो ट्रस्ट आहे आपल्यावरचा, आपल्या प्रोडक्टवरचा, आपल्या शॉपवरचा, तो वाढवत न्यायचा आहे. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याला प्रेस न करता, त्याला घाई न करता व्यवस्थितपणे निर्णय घ्यायला मदत करा. या जर तुम्ही गोष्टी व्यवस्थित केल्या, तर तुमचा कस्टमर टर्नआउट रेशो किंवा कस्टमर कन्व्हर्जन रेशो नक्की वाढणार.